पालिका निवडणुकीत भाजप वगळता कुणासोबतही युती करण्याची शरद पवारांच्या पक्षाची तयारी. अजित पवारांसोबतही युती होऊ शकते. न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती. दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधील दोनही राष्ट्रवादीच्या युती संदर्भात खासदार सुप्रिया सुळेंचं सूचक विधान. मला जर आज उद्या जर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो. उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर भेटायला जाईन. मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या. मुंबईच्या कांदिवली परिसरात भाजपच्या 2 गटात राडा. आशिष शेलार यांच्या समोरच तुफान हाणामारी. भाजपकडनं कार्यकर्त्यांवर कारवाईची शक्यता. अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडनं भेट. मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडूंची फोनवरनं बातचीत. आंदोलनाविषयी तोडगा निघणार का याकडे लक्ष. अहमदाबादमधल्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. FSLच्या टीमनं ब्लॅक बॉक्स घेतला ताब्यात. अपघाताचं नेमकं कारण कळणार. तर ATS कडनं DVRही जप्त. विमान दुर्घटनेनंतर आता मृतदेहांची ओळख पटवण्याबाबत मोठी कसरत. 216 पेक्षा अधिक लोकांचे DNA सॅम्पल्स घेतल्याची माहिती. DNA रिपोर्ट आल्यावर मृतदेह कुटुंबियांना सोपवणार. भारतामध्ये बोईंग 787 विमानांच्या उड्डाणास बंदी येण्याची शक्यता. सर्व बोईंग विमानांचा आधी आढावा घेतला जाणार. DGCA कडनं विशेष ग्राउंड करण्याची तयारी. विमान अपघातातनं बचावलेल्या विश्वास कुमार रमेशची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट. दुर्घटनेनंतर दैव बलवत्तर असल्यानं बचावले विश्वास कुमार रमेश. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं दुर्घटनास्थळाची पाहणी. रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस. अधिकाऱ्यांकडनं घेतला आढावा. इस्रायलचा इराणवरती सर्वात मोठा हल्ला. हल्ल्यामध्ये इराणचे चीफ ऑफ स्टाफ यांचा मृत्यू झाल्याची माहिती. इस्रायलनं इराणमधील अधिकारी आणि वैज्ञानिकांना केलं टार्गेट.